प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्व बहीण भाऊ आणि मित्र परिवाराला प्रभूमध्ये सलाम. प्रियांनो, असे म्हणतात की मनुष्याला देव तेव्हाच आठवतो जेव्हा मनुष्य हा त्रासामध्ये, दुःखामध्ये आणि आजारामध्ये असतो. आपण प्रभूच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण 1-2 मिनिटाची प्रार्थना करूया आणि त्या देवाला धन्यवाद देऊया. पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या सामर्थ्याने भरलेला थोर गौरवी जिवंत दयाळू देवा, अब्राहम इसाक याकोब माझे जिवंत दयाळू देवा, प्रार्थना करत आहे जे वचन मी प्रभू येशू सांगत आहे. प्रभू येशू माझ्या मुखाकंठाला स्पर्श कर प्रभू, आणि प्रार्थना करतो जे वचन ऐकणारे आहे प्रभू त्यांच्या देखील विश्वासात वाढ कर प्रभू. ते वचन ऐकून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी सहाय्य कर, मदत कर प्रभू. तुझं वचन सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जीव शरीर आत्मा यांना आरपार छेदून जाणार आहे प्रभू. आमचं परिवर्तन करणारं वचन आहे प्रभू. प्रार्थना करतो यशया याचा 38वा अध्याय, आणि प्रभू येशू प्रार्थना करतो हिजकियाच्या दुखण्याविषयी जे प्रभू येशू आम्ही मार्गदर्शन करणार आहे प्रभू. त्याविषयी आम्हाला तू चालव, तुमचा गौरव होऊ द्या. सर्व गौरव तुम्हाला देऊन प्रभू येशूच्याच नावाने प्रार्थना मागतो, आमेन. प्रभूमध्ये पुन्हा एकदा सर्वांना सलाम. प्रियांनो, यशया याचा 38वा अध्याय आणि 1 ते 8 वचनावर आज आपण मनन करणार आहोत. हिजकियाचे दुखणे. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाणीरव कर, कारण आता तू मरणार आहेस, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे. तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे, याचे स्मरण कर, असे मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवितो. मी तुला व ह्या नगराला आशुराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन. परमेश्वर बोलला आहे ते करीलच. ह्याविषयी तुझ्या परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. पहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यावर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे. तिला परत 10 पायऱ्या वर आणतो. तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरली. देवबाप करो, या वचनाद्वारे परमेश्वर तुमचं माझं जीवन आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन जर आपण पाहिलं, यशया याचा 38वा अध्याय आणि 1 ते 8 वचनामध्ये हिजकियाच्या दुखण्याविषयी आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे दुसरे राजे याचा 20 अध्याय 1 ते 11 वचन, पुन्हा दुसरे इतिहास याचा 32 अध्याय आणि 24 ते 26 वचन. आणि तसंच आपण ह्या ठिकाणी देवाचं वचन पाहत आहोत प्रियांनो, की हिजकियाचे दुखणे. हिजकिया राजा हा आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा देवाचा सेवक यशया त्या संदेष्टाला सांगितले की तू हिजकिया राजाला जाऊन सांग की तू आता मरणार आहेस, काही दिवसाचा तू सोबती आहेस. तेव्हा यशयाने हिजकिया राजाला सांगितले की तू मरणार आहेस, असे देव सांगतोय. आजचे सेवक खरं सांगायला घाबरतात, लाजतात, है ना, घाबरतात आजचे सेवक, है ना. त्यांना वाटतं की मी जर खरं सांगितलं तर मला बोलतील, मला मारतील. परंतु प्रियांनो, मला सांगू द्या, यशया देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक, जे देवाने यशयाला सांगितलं की हिजकिया हा आजारी पडलेला आहे, त्याला जाऊन सांग की तो अंथरुणात खिळलेला आहे आणि तो काही दिवसाचा सोबती आहे, तो मरणार आहे. तर कसल्याही गोष्टीची पर्वा न करता मला सांगू द्या प्रियांनो, यशया संदेष्टाने त्या
हिजकिया राजाला सांगितलं की तू काही दिवसाचा सोबती आहे, तू मरणार आहे. त्याचप्रमाणे आपण देखील ठामपणे देवाचं वचन गाजवणारं, देवाचं वचन सांगणारे, देवाची सुवार्ता सांगणारं असलं पाहिजे प्रियानो. हिजकिया राजा आजारी असून सुद्धा त्याने देवाच्या वचनावर, देवावरती, देवाच्या सेवकावरती विश्वास ठेवून हिजकिया राजाने, मला सांगू द्या प्रियानो, रडून प्रार्थना केली आणि देवाने हिजकिया राजाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्याचे आयुष्य आणखी 15 वर्षांनी वाढवले. ह्या ठिकाणी आजारी हिजकियासाठी सेवकांनी प्रार्थना केली नाही प्रियांनो, परंतु स्वतः जो आजारामध्ये होता, दुःखात होता, त्रासात हिजकिया होता, त्याने स्वतः उठून, स्वतः गुडघ्यावर येऊन, स्वतः नम्र होऊन, रडून गागून देवाची प्रार्थना केली. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. देव तुमची, माझी प्रार्थना ऐकणारा देवबाप आहे. आपलं गाऱ्हाणांचं ठिकाण जर कोणतं असेल तर तो देवबाप आहे, देवाचं चरण आहे प्रियांनो. आणि हिजकियाचं वर्ष 15 वर्ष देवाने त्याचे आशीर्वाद वाढवले प्रियांनो. 15 वर्ष त्याचं आयुष्य त्याला दिलं प्रियांनो. आणि एवढंच नाही तर त्याबरोबर परमेश्वराने त्याला बोनस देखील, काय बोनस दिलं आणि ते म्हणजे त्याला आणि त्याच्या नगराला आशुराच्या राजाच्या हातून सोडवण्याचं देवाने त्याला अभिवचन दिलं. आणि निश्चितच देवाने त्या आशुराच्या राजाच्या हातून हिजकिया राजाला, त्याच्या नगराला सोडवलं आणि त्याच्या नगराचं रक्षण केलं. आणि हिजकिया राजाला, तो मरणार होता, मरण पावणार होता, तो मातीत जाणार होता, परंतु त्याचे आयुष्य 15 वर्ष वाढवले. परमेश्वर आपलं प्रार्थना ऐकतो प्रियांनो, परमेश्वर प्रार्थना ऐकतो. आपण देखील प्रार्थना केली, हिजकियाने प्रार्थना केली, त्या ठिकाणी देवाने प्रार्थना मान्य केली. त्या ठिकाणी देवाच्या सेवकाने, यशायाने, कोणत्या सेवकाने प्रार्थना केली नाही, स्वतः उठून त्या ठिकाणी हिजकियाने प्रार्थना केली. जो समस्या त्रासामध्ये आहे त्याने स्वतः उठून देवाकडे जाऊन देवाला हाक मारणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि देवाने हिजकिया राजाला त्या ठिकाणी चिन्ह देखील दिलं. काय चिन्ह होतं की चिन्ह दिलं प्रियांनो, चिन्ह दिलं. सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरल्या आहे. याचा अर्थ की वर्षामधला एक दिवस देवाने नाहीसा केला. म्हणजे हिजकिया राजा हा मरायला टेकला होता, काही दिवसाचा सोबती होता, मरण पावत होता, परंतु तो मरणासाठी त्याने प्रार्थना केली. देवाने त्याचं आयुष्य वाढवलं 15 वर्षांनी, परंतु त्याबरोबर देवाने त्याला आशुराच्या राजाच्या हातून त्याला सोडवलं, त्याचं रक्षण केलं, त्याच्या नगराचं रक्षण केलं. असं म्हणतात की देव, मनुष्य मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे प्रियांनो. देव आपल्या मागण्या आणि कल्पनेपलीकडं सर्व काही गोष्टी देणारा देवबाप आहे. हे ठिकाणी हिजकियाला आजारातून, समस्यातून बरं व्हायचं होतं, म्हणून स्वतः तो देवापुढे आला, नम्र झाला, रडून गागून देवाची प्रार्थना केली. देवाने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं प्रियांनो, हो आमेनमध्ये उत्तर दिलं, आयुष्य त्याचे वाढवले. आपण देखील जेव्हा विश्वासाने प्रार्थना करतो, परमेश्वर देवाच्या सेवकाची प्रार्थना तर निश्चित ऐकतो, परंतु तुमच्या आणि माझ्या आणि जो मंडळीमधला विश्वासू व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना देखील तो ऐकतो. कारण जो अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आहे तोच तुमचा, माझा आणि सर्व सृष्टीचा तो देव आहे प्रियांनो. मनुष्य बाहेरचं रूप पाहतो, परंतु देवबाप तुमचं, माझं हृदय आणि तुटलेलं हृदय पाहतो प्रियांनो. आणि ते हृदय पाहून तुम्हाला आणि मला देवबाप आशीर्वादित करतो. स्वतः देवाकडे येणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवसेवकाची प्रार्थना ऐकतो प्रियानो, देव विश्वासणाऱ्याची प्रार्थना ऐकतो. बायबलमध्ये शुभवर्तमानामध्ये असं म्हटलंय की आंधळा बर्थलमय हा वाटेत भीक मागत होता आणि येशू बाप त्यांना ओलांडून आंधळा बर्थलमय पासून पुढे गेले, परंतु आंधळा बर्थलमयचं त्याला परमेश्वराने दृष्टी दिली नाही. परंतु त्या आंधळ्या बर्थलमयनी गर्दीमधल्या व्यक्तीला विचारलं की हा आवाज कसला आहे, ही गर्दी कसली आहे. आणि मग त्याला समजलं की येशू बाप परमेश्वर त्या ठिकाणावरून चालले आहे. तो
तो ओरडला, देवाला हाक मारली, अहो दाविदाच्या पुत्र माझ्यावर दया करा. लोकांनी त्याला थांबवलं, बाबा रे देव, प्रभूला त्रास देऊ नको, प्रभूला त्रास देऊ नको. त्याने आणखी जोरात, आणखी जोमाने आवाज दिला, अहो दाविदाच्या पुत्र माझ्यावर दया कर. परमेश्वराने ती हाक ऐकली आणि त्याला दृष्टी दिली. होय प्रियांनो, देव तीच हाक, तीच प्रार्थना तुमची माझी ऐकणार आहे. तू विश्वासाने देवाकडे जाणं गरजेचं आहे, देवाकडे जाणं गरजेचं आहे. इर्मया याचा 33 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपल्याला वचन पाहायला भेटतं प्रियांनो, की देवाचं वचन सांगतं, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तू मला हाक मार म्हणजे उत्तर देईन. देव हाक आपली ऐकण्यासाठी तयार आहे. होय प्रियांनो, परंतु देवाला हाक मारणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. असं म्हणतात लेकरू जेव्हा रडतं तेव्हा त्याची आई देखील त्याला पाजते. रडणं, देवाकडं मागणं गरजेचं आहे प्रियांनो, मागणं गरजेचं आहे. आपल्या मागण्या आणि कल्पनेपलीकडे देवबाप सर्व काही गोष्टी देणार आहे. देवाला सर्व काही, आपल्याला आपल्या कमजोऱ्या, सर्व काही गोष्टी देवाला माहीत आहे प्रियांनो. आपले दुःख माहिती आहे. आपले दुःख परमेश्वर आनंदात बदलणारा देवबाप आहे. देव चांगला आहे म्हणून तो चांगला देवबाप आपल्या जीवनात चांगले कामं करतो. दानिएल हा सिंहाच्या गुहेत होता, परंतु मला सांगू दे प्रियांनो, सिंहाचे तोंड देखील, सिंहाचे जबडे देखील देवाने त्या ठिकाणी बंद केले आणि त्या सिंहाच्या पासून त्या दानिएलाला, देवाच्या सेवकाला देवाने त्या ठिकाणी वाचवलं प्रियांनो, वाचवलं. देवबाप आपल्याला वाचवणार आहे. सिंहाचे जबडे देखील तो बंद करणार आहे. राजाचं मन देखील तो पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवणार आहे. देव बाप सर्व काही गोष्टी घडवणार आहे, सर्व काही गोष्टी घडवणार आहे. योनाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं आपल्याला प्रियांनो, की निनवे शहरामध्ये भरपूर पाप वाढलं. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या, व्यभिचार झाला त्या ठिकाणी, सर्व काही गोष्टी, पाप त्या ठिकाणी झालं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या. देवाला त्या ठिकाणी त्या शहराचा वीट आला आणि देव त्या शहराचा नाश करणार होता. परंतु बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की राजापासून ते पक्षापर्यंत सर्वांनी गोंताट नेसला. 3 दिवस 3 रात्र उपवास प्रार्थना केल्या आणि त्याचं फळ म्हणजे देवाने जे अरिष्ट त्या निनवे शहरावर परमेश्वर आणणार होता, अरिष्ट त्या निनवे शहरावर देव घेऊन येणार होता, त्या अरिष्टापासून त्या निनवे शहरांचा परमेश्वराने बचाव केला, रक्षण केलं, राखण केलं. देव पक्षपाती नाही, देव वाईट नाही, देव चांगला आहे प्रियांनो. जर आपण बदल केला जीवनामध्ये, जर आपण बदल केला तर निश्चित देवबाप देखील बदल करतो प्रियांनो. निनवे शहराचा नाश करणार होता, धुळीस मिळवणार होता निनवे शहर, परंतु त्यांनी पश्चाताप केलं. राजापासून पक्षापर्यंत सर्वांनी गोंताट नेसलं, प्रार्थना केली, उपवास प्रार्थना. देवाने त्यांच्यावर अरिष्ट आणलं नाही, तर त्या नगराचं देवाने रक्षण केलं. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवबाप आपलं रक्षण करणार आहे. दावीद राजा आपल्याला पाहायला भेटतं, स्तोत्रसंहिता 18 आणि 6 मध्ये देवाचं वचन सांगतं की मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली आणि त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. तो मंदिरातून आपली वाणी ऐकणारा देवबाप आहे. ज्या ठिकाणी आपण मंदिरात जातो, ज्या चर्चमध्ये, प्रार्थना भवनमध्ये जातो, त्या प्रार्थना भवनामधून देवबाप आपली दर रविवारी ज्या ठिकाणी प्रार्थनेला जातो त्या ठिकाणावरून देवबाप प्रार्थना ऐकणार आहे. कारण ज्या ठिकाणी 2 किंवा 3 जण एकत्रित आपण जमून प्रार्थना करतो, निश्चितच देवबाप ती प्रार्थना ऐकतो. स्तोत्रसंहिता 34 आणि 17 वचन की नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्याच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. होय प्रियांनो, सर्व संकटातून परमेश्वर आपल्याला मुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं, 1 शमूएल याचा 1 अध्यायामध्ये हन्नाने रडून देवाकडे प्रार्थना केली, रडून प्रार्थना केली आणि देवाने तिचं वांझपण काढून तिला सुंदर शमूएल बाळ दिला. देवबाप आपलं गाऱ्हाण्याचं ठिकाण आहे. देवबाप आपलं प्रार्थना ऐकणार आहे. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि 29 वचन, परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, पण
तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. जो धार्मिक आहे, जो सत्यतेने वागतो, त्याची परमेश्वर प्रार्थना ऐकतो. प्रियांनो, या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. येणारं नाताळ व नवीन वर्ष आपणासाठी, आपल्या सर्व परिवारासाठी सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. गॉड ब्लेस यू.